जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहाड रेल्वे स्टेशन या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतलाय। रमाकांत चव्हाण ऑटो रिक्षा चालक मालक युनियन अध्यक्ष हरजिंदर सिंह उर्फ विक्की भुलर यांच्या अध्यक्षतेखाली यंदा भव्य दिव्य मंडपाची सजावट केली असून नागरिकांसाठी अन्नदान देखील केलं जातंय। या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत आहे। या वर्षीचं पूजेचं सगळं नियोजन जे आहे ते श्री हरजिंदर सिंह भुल्लर आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीनुसार होत आहे आणि अतिशय सुंदर असं डेकोरेशन वगैरे पूजेसाठी केलेलं आहे। या आधी असं इतकं स्वच्छ काम झालं नव्हतं आणि त्याच्याच बरोबर 40 वर्ष ज्या रिक्षा चालकांना या व्यवसायात झालेले आहेत त्यांचा सत्कारही करण्यात आला माननीय अध्यक्षांच्या हस्ते। ते पण एक उत्कृष्ट कार्य आहे। मान सन्मान मिळतो, पैशाचा व्हॅल्यू इथे नाही आहे, इथे फक्त रिक्षा चालकांचा सन्मान करायचा आहे। त्या दृष्टीने हे जे कार्य केलेलं आहे सत्यनारायणाची पूजा ही प्रथम होत आहे आणि अतिशय चांगलं काम करत आहे। त्याबद्दल मी हरजिंदर सिंह भुल्लर आमचे अध्यक्ष आणि माझे वडील श्री राजेंद्र सिंह भुल्लर साहेब आणि सगळे माझे मित्र यांचे सगळे धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हर वर्ष मैं ये पूजा में आता हूँ, शामिल होता हूँ। हर साल के जैसा ये साल में भी हुआ है, लेकिन भव्य दिव्य तरीके से हुआ है और ऐसा मेरा 25 साल का इतिहास में मैंने ऐसा भव्य अभी तक देखा नहीं। आगे चल के हमारा विक्की भुल्लर जी जो अध्यक्ष है, ये आगे चल के इसी तरीके से सबको रिक्शा यूनियन को संभालते हुए और उन लोगों को आगे चलाते हुए चलते हुए खुद साथ देते हुए चलना चाहिए, ऐसा हम लोग आशा रखते हैं। और हमारा शिवसेना शहर शाखे के तरफ से इस रमाकांत चौहान रिक्शा यूनियन चालक मालक यूनियन के लिए हमारा बहुत हार्दिक शुभेच्छा रहेगा। वो भी बहुत अच्छा चल रहा है और ये श्रेय पूरा रिक्शा यूनियन को और उनके अध्यक्ष विक्की भुल्लर को जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।